सुंदर आविष्कार, एक प्रतिस्वर्ग म्हणजेच आपला कोकण. या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुका आणि या तालुक्यातील अगदी हाकेच्या अंतरावर असणारं निसर्गरम्य सुंदर असे एक गाव म्हणजेच कारिवडे. तर या कारिवडे गावचा आगळा वेगळा शिमगोत्सव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. फार पूर्वी या कोकण प्रांतामध्ये गावडा, कुणबी, आगरी, कोळी, गवळी, सुतार असे विविध समाज या कोकण प्रांतामध्ये या गोमंत प्रांतापर्यंत स्थायिक झाले आणि त्यांनी आपल्याबरोबर काही चालीरीती, परंपरा, कुळाचार तसेच गावराटी स्थापन करून वेगवेगळ्या चालीरीती चालू केल्या. अशाच आमच्या या कारिवडे गावामध्ये आई कालिका मातेची स्थापना झाल्यापासून एक जो शिमगोत्सव साजरा होतो. यामध्ये 7 दिवसाचा शिमगोत्सव असतो. या शिमगोत्सवामध्ये गवळी समाजाला हा 7 दिवसाचे मानकरी असं समजलं जातं. ते मानकरी आहेत. यामध्ये संपूर्ण गाव आणि गवळी समाज तसेच इतरही समाज एकत्र येऊन अगदी आनंदाने हा शिमगोत्सव साजरा करतात. शिमगोत्सवाची खरी सुरुवात होते ती म्हणजे महाशिवरात्र. फार पूर्वी गवळी समाजामध्ये शिमगोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या या शिमगोत्सवातील जे प्रमुख मानकरी आहेत ते म्हणजे मेहतर, झिलगी व गवळी. मेहतर, झिलगी व वाजवी या 3 मानकऱ्यांपैकी वाजवी यांच्या घरी म्हणजे त्यांच्या मांडावरती सर्व गवळी समाज एकत्र जमतो. जमल्यानंतर तुळशी वृंदावनाच्या समोर वाघाचं रुपडं म्हणजे वाघ, टिपरी, झांज इत्यादी काय साहित्य शिमगोत्सवामध्ये वापरलं जातं याची विधिवत पूजा होते. पूजा झाल्याच्या नंतर मेहतर जे प्रमुख मानकरी आहेत या शिमगोत्सवातील हा पुढील आनंदोत्सव अगदी निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी इथे गारणं बोलतो, गारणं सांगतो. त्यानंतर या शिमगोत्सवाला सुरुवात होते. मग त्या दिवसापासून अगदी होळी घालेपर्यंत म्हणजे होळी पौर्णिमेपर्यंत या मांडावरती जती म्हटल्या जातात. पारंपरिक ज्या जती आहेत त्या म्हटल्या जातात. फाट धरली जाते. फाट म्हणजेच टिपरी नृत्य. आता या जतींना व टिपरी नृत्याला देखील अतिशय परंपरेनुसार एक फार मोठं पुरातन महत्त्व आहे. जती म्हणजेच महिमा, ज्या एखाद्या संबंधित देवतेचा महिमा त्या जतीच्या माध्यमातून गायला जातो. जती म्हटल्याच्या नंतर जय दत्ता गडी जय दत्ता म्हणजे दत्ताचा प्रारंभीला नामस्मरण करून आपण गणपतीकडे वळतो. गणपतीचं नामस्मरण झाल्यानंतर म्हणजेच प्रथम नमी देव गणेश म्हणला ह्या जतीने सुरुवात होते किंवा यवधरा देवा मोरेश्वरा पहिली नमान हो या जतीने सुरुवात होते. तदनंतर कृष्णाची जत, रामाची जत, तर आपल्या गावावरती कालिका मातेवरती असेल किंवा इतर 5 पांडवांवरती असेल, रामायणा महाभारतावरती असेल, अशा आधारित जो काही महिमा असेल तो या जतीच्या माध्यमातून हे पुराण आपण यात जपत आलेलो आहोत. याची रचना फार पूर्वी केली गेलेली आहे. हे आपण या जतीच्या माध्यमातून पाहणारच आहोत. त्याच्यानंतर फाट धरणे म्हणजे जवळजवळ टिपरी नृत्याचे 10-12 प्रकार आहेत. यामध्ये या प्रकारामध्ये वेगवेगळ्या स्टेपने हे टिपरी नृत्य केलं जाते. या टिपरी नृत्याला देखील फार पुरातन महत्त्व आहे. हे टिपरी नृत्य म्हणजेच रासलीलाचा प्रकार आहे. म्हणजे कृष्णाच्या रासलीला ज्या चालायच्या या रासलीला म्हणजे दांडिया नृत्य आपण थोडक्यात म्हणतो. पण हे गवळी समाजाला वंशपरंपरागत अवगत झालेली ही टिपरी नृत्याची कला आहे जी शिमगोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गावासमोर ती सादर केली जाते. गावात जेव्हा खेळे फिरतात त्यावेळी प्रत्येक मांडावरती असेल, गावदेवतेचं प्रमुख घर असेल तर तिथे हे सर्व सादर केलं जातं. हे झालं मांडावरचं. आणि होळी पौर्णिमेच्या म्हणजे गाव ज्या दिवशी होळी घालणार त्याच्या आदल्या दिवशी या मांडावरच्या कार्यक्रमाची सांगता होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे जत फाट धरून नंतर ज्या फाट म्हणजे ज्या पद्धतीचे याच्या फाटांचे प्रकार आहेत, जे टिपरी नृत्याचे प्रकार आहेत त्या टिपरी नृत्याचे सर्व प्रकार त्या दिवशी सर्व केले जातात. शेवट लंका धरून त्याच्यानंतर राहटकी साजणी असं जी गवताची जी वेणी बनवलेली असते त्या वेणीच्या माध्यमातून त्याची सांगता होते. तर त्यानंतर हुमानी घातली जातात. या हुमान्यांमध्ये
प्रश्नार्थक वाक्य आणि उत्तरार्थी वाक्य अशा दोन्ही प्रकारचा समावेश असतो. त्यामधील एक गडी असं विचारतो की तुझ्या मळ्यासून जाय रे गोपाळा, माझ्या मळ्यासून जाई हो, जायगुण जाय शिरगुण जाय, आता दारापाटकडे लपता कोण रे गोपाळा, सांगून दे पुढे जाई हो. त्याचवेळी दुसरा गडी सांगतो, त्याला उत्तर देताना त्या जे उत्तर असेल त्याचा अपभ्रंश करून त्याचं उत्तर दिलं जातं. तुझ्या गड्याची हाडू रे गोपाळा, माझ्या गळ्याचा हाडू, हाडू म्हणे हाडू, दारापाटकडे लपता झाडू रे गोपाळा, ऐकून घे पुढे जाई हो. अशा प्रकारे त्याचा अपभ्रंश करून त्याचं उत्तर दिलं जातं. म्हणजे ही थोडक्यात काय असेल तर एक सामान्य ज्ञान, याच्यातून ती बुद्धिमत्ता विकसित व्हावी, हा ह्याच्या मागचा उद्देश असेल. अशा प्रकारे तिथली सांगता करून, तिथली सांगता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन एक आनंदाने गावहोळी स्थापन करतो. ही गावहोळी स्थापन झाल्याच्या नंतर म्हणजे गावहोळी नियमात घातल्यानंतर जे गावचे प्रमुख आहेत कुळकर थडकर, हे रीतिरिवाजाप्रमाणे गणेश पूजा करून, विधिवत पूजा करून गावहोळीची सुरुवात होते. तदनंतर प्रमुख मानकरी मेहतर ह्या गावाघराच्या रक्षणासाठी हे देवा होळद्याला सांगणं करतो. आणि त्यानंतर कोणाची जर गाणी असतील तर ती सांगली जातात, कोणाचे नवस फेड केले जातात, कोणाचे नवीन नवस केले जातात. तर हे त्या दिवशीपासून सुरुवात होते. याच्यानंतर शिमगोत्सवातील दुसरा दिवस तोच म्हणजे टिपरी पोहोचवणे. म्हणजे अगदी 15 दिवस किंवा महिनाभर जे वाजवे यांच्या मांडावर टिपरी नृत्य केले जातात, तिथे जी टिपरी बनते ती टिपरी होळीच्या दुसऱ्या दिवशी तिथे एक फाट धरून वाजवे यांच्या मांडावरून तिथून ते ढोल घेऊन नंतर गावहोळीकडे येतात. गावहोळीकडे आल्यानंतर तिथे तिची ती जत म्हटली जाते. 350 देवाने शिकमा केला, होळी खांब घातेला काय हो, होळी खांब घातेला काय. होळी आहे कैशावरी, होळी आहे नेमावरी, नेमा आहे भूमीवरी, भूमी आहे शेषावरी, शेष आहे कुर्मावरी, कुर्मा आहे बाजीवरी, बाज आहे मोठेवरी. म्हणजे प्रश्नार्थक उत्तरार्थक अशा प्रकारे ही जत आहे तिथे म्हटली जाते, तिथे फाट धरली जाते. त्याच्यानंतर जी गुरुंनी घट स्थापन केलेला असतो तिथे फाट धरली जाते. त्या दिवशीची सांगता होते. आता 4था दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी सकाळी लवकर मेहतर व सर्व गवळी समाज एकत्र येऊन या गवळी समाजातील 2 व्यक्तींना खेळ नेसवले जातात. म्हणजे पारंपरिक वेश परिधान केला जातो. त्याच्यामध्ये फेटा असतो, लांब हाताचं शर्ट, असा पारंपरिक एक वेशभूषा करून तदनंतर गवळी समाज ते प्रस्थान करतात. ते म्हणजे गाव मंदिराकडे. कालिका मंदिरात आल्यानंतर कालिका मातेचं व पावणाई मातेचं प्रतिरूप 2 खेळांना नेसवण्यात आले. ही खेळी म्हणजे आई कालिका माता व पावणाई मातेचं प्रतिरूप असतं. ते निशाण असतं ते रंगनाथाचं प्रतिस्वरूप असतं. तर हे खेळ म्हणजे जी घागराट आहे ती साडी नेसवली जाते. त्याच्यानंतर गावहोळीकडे जाऊन त्याचं गाणं सांगलं जातं व अर्धवणी करून त्यानंतर खेळी गाव फिरतेसाठी बाहेर पडतात. याच्यामध्ये पूर्ण गावभर हे खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे अनवाणी, म्हणजे पायात कोणते चप्पल न घालता किंवा कुठलाही काही परिधान न करता उघड्या पायाने पूर्ण रात्र, पूर्ण दिवस, पूर्ण गाव हे 2 खेळे तसेच संपूर्ण गवळी समाज, इतर गाव सर्व सल्तानासहित संपूर्ण गावभर फिरत असतो. हा 4था दिवस आणि 5वा दिवस दोन्ही दिवशी पूर्ण गावात अर्ध्या गावात म्हणजे 4थ्या दिवशी अर्धा गाव व राहिलेला गाव 5व्या दिवशी तसंच सकाळी उठून संध्याकाळपर्यंत पूर्ण गाव कव्हर केला जातो. यामध्ये ज्यावेळी खेळ घरी येतात त्यावेळी गावदेव आपल्या द्वारी आलाय ही भावना मनात ठेवून त्याची विधिवत पूजा केली जाते. पूजा करून निशाणाची पूजा केली जाते, वाघाची पूजा केली जाते. अशा प्रकारे पूजा केल्याच्या नंतर तळी दिली जाते. या तळीत देखील विशिष्ट गीत म्हटलं जातं. तदनंतर जी काही मित्र आहेत, गवळी समाज आहे त्याचं सांगणं करतो, म्हणजे त्याचं वैयक्तिक गारणं घालतो. त्यानंतर पुढच्या घरी खेळ निघून जातात. अशी खेळांची प्रथा आहे. यामध्ये मांड असेल तिथे जी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जती व फाटी धरली जातात, फाट धरली जाते, म्हणजे टिपरी नृत्य केलं जातं. तदनंतर जेव्हा 5व्या दिवशी ह्या संपूर्ण गाव फिरून झाल्यानंतर वाजवी यांच्या मांडावरती पॉस म्हणजे जी काही मटण असेल, पुरी म्हणजे वडे असतील, जे काही नामान असेल ते सगळं खाऊन
नंतर शनीची रात्र महत्त्वाची म्हणजे यामध्ये ज्या शनीच्या गोवऱ्या असतात त्या 2 ठिकाणी ढीक करून म्हणजे गावदेवाच्या होळीच्या ठिकाणी ढीक करून ठेवला जातो. याला आग लावून याच्या गोवऱ्या रसरशीत अशी निखारे तयार केले जातात. ते निखारे पूर्ण होळीच्या भोवताली पसरले जातात आणि याच्यामध्ये पूर्ण गावाचा रोंबट एकाच वेळी मिक्स होऊन त्याच्यामध्ये त्या निखाऱ्यावरती नाचतात आणि त्या निखाऱ्यांचं पूर्णपणे धूळ केली जाते. म्हणजे ते कुठलाही एखाद्याचा निखारा लास्टपर्यंत आपल्याला दिसत नाही. हे देखील खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी गव्हाची रात्र म्हणून साजरी केली जाते. याच्यामध्ये त्या दिवशी संध्याकाळी भितऱ्यांच्या घरी पौस असतं. ती पौस झाल्याच्या नंतर मध्यरात्री तिथून जे रोंबाट निघतं ते कुळ घराकडे म्हणजे कुळाचं जे घर आहे तिथे येतं. तिथलं पौस मानवतात. सावंत यांच्या घरी जातं, तिथलं पौस मानवतात आणि त्यानंतर तसेच ज्यावेळी रोंबाट कुळ घराकडे येतं त्यावेळी ते पौस मानवण्याच्या अगोदर घुमटाचं भजन केलं जातं. घुमट वाजून भजन करतात. त्याच्यानंतर सावंत त्यांच्या घरी जातात, तिथे देखील घुमटाचं भजन करतात, त्यांचं पौस मानवतात आणि नंतर प्रस्थान होतं ते म्हणजे गुरुवाच्या मांडावरती. तर गुरुवाच्या मांडावर देखील या घुमटाचं भजन केलं जातं. तोपर्यंत गव्हाच्या रात्रीसाठी जी व्यवस्था असेल ती होळीकडे केली जाते मानकऱ्यांकडून. याच्यात विशिष्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो तो जाधव समाज देखील. त्यांचं देखील फार मोठं योगदान या शिमगोत्सवासाठी आहे. आणि त्यानंतर चुरतीला आग लावून पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. सहाव्या रात्रीचं गाराणं सांगल्यानंतर कार्यक्रम चालू होतात. घोडेमोडणी म्हणजे घोडे नाचवणे तो अधिकार गवळी समाजाला असतो. गौ नाचवणे म्हणजे गव्हाचं जे मुख असतं ते मुख होळीभोवती फिरवतात. तो अधिकार गावचे जे प्रमुख 5 मानकरी आहेत त्यांना असतो. म्हणजेच थळकर, कुळकर, घाडी, गुरव आणि जाधव समाज. याच्यानंतर 12 मानकऱ्यांना वाघ घेऊन जातो आणि हा वाघ घेऊन गेल्यानंतर त्यावेळी देखील विशिष्ट अशा ते सांगणं केलं जातं. ते म्हणजे रानातल्या भूत्या तू माझ्या भूता, तू मिळवचा आम्ही खावचा असो अनादिकालचो नियम. या गावकऱ्याला या मानकऱ्याला वाघ घेऊन गेलेला तर त्याचा नित्कार्याने उभं आणि पडसणार सांग. तदनंतर ज्या मानकऱ्याला वाघ घेऊन गेला त्याचं विशिष्टपूर्ण विवेचन जो हुळदो गुजतो म्हणजे वाजवी यांच्यावरचा जो हुळदो संचार करतो तो संचार त्यांना मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शन केल्यानंतर वाघाच्या मुखातून त्यांना सोडवतो. त्यानंतर पुढच्या क्रमाप्रमाणे मानकऱ्यांना वाघ घेऊन जातो. अशा प्रकारे मानकरी मेटकरी यांना तो हुळदो म्हणजे संचार असतो जो वाजवी यांच्या अंगात येतो तो पूर्णपणे त्यांना त्या आपल्या पूर्ण कारकिर्दीबद्दल त्यांना मार्गदर्शन करतो. अशा प्रकारे मध्ये घोड्या नाचवणे, मध्ये गौ नाचवणे, शिंगाडी नाचणे, त्यांच्या खाली लहान त्यांना वाघ खातो अशी विशिष्ट अशी जी काही तिथली देवपानं त्याला म्हणतात जी ती वार्षिक चालू परंपरा आहे ती पार केली जाते. तदनंतर अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे डाळप. हा डाळप म्हणजे 12 मानकरी म्हणजे गुरु म्हणजे गोसावी यांच्यापासून सुरुवात जी होते ते पुढील 12 मानकरी एकावर एक अशा प्रकारे झोपतात. त्याच्यानंतर वरती हुळदो म्हणजे जो आपण पाहत आहात जो संचार करतो तो त्याच्यावर संचार करून गावाला रखवाली मिळवून देतो. त्याच्यानंतर पुढची सुरुवात म्हणजे गावाचं गारणं घालणं. गावाचं गारणं घालून नारळ ठेवला असेल, कोणाची जर अंगवणी असेल, कोणाची 5 नारळाचं तोरण असतं, कोणाची बकरी अंगवतात. म्हणजे जी काही मागच्या वर्षी गारणी घातलेली असेल ती पुढच्या वर्षी पेट करतात. त्यानंतर एक नवरा नवरीचं प्रतिरूप म्हणून एक वरात काढली जाते आणि वरात काढल्यानंतर ती परत देवाच्या भोवती प्रदर्शन घातल्यानंतर होळीला मिळेल थळकर यांच्या घरी पौस खाण्यासाठी सर्वजण निघून जातात. त्यानंतर 7वी रात्र म्हणजे 7व्या दिवशी संध्याकाळी ते घोडे सीमेला जाणं, तिथे नारळ फोडला जातो. त्यानंतर परत रिटर्न येऊन तिथे जी काही विधिवत परत पूजा असेल ब्राह्मणांमार्फत ती केली जाते. तिथे पोकळे असतात ते भजन देखील करतात. अशा प्रकारे विविध कार्यक्रम करून या आणि महत्त्वाचं म्हणजे तीर्थ लास्ट जे घटातील तीर्थ आहे ते तीर्थ सर्व गावाला दिलं जातं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या शिमगोत्सवाची सांगता होते. आणि
याच्यातील हा शिमगोत्सव फक्त हिंदू धर्मियांचा किंवा हिंदू धर्मापुरता मर्यादित न राहता यामध्ये ख्रिश्चन समाजाला देखील मान आहे। यामध्ये जेव्हा खेळे गाव फिरतात त्यावेळी ख्रिस्ती बांधवांच्या घरी देखील खेळले जातात आणि ख्रिस्ती बांधव देखील आनंदाने तळी देऊन या शिमगोत्सवामध्ये सहभागी होतात। ही या गावचं अतिशय खास आणि वैशिष्ट्यपूर्ण असं महत्त्व आहे। धन्यवाद।